सर्वांना संबोधित करायचे। महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना आपणा सर्वांच्या वतीनं सर्वप्रथम अभिवादन करतो। गेली 2 महिन्यापासून हे आंदोलन व्हावं म्हणून पठार भागातील अनेक तरुण या ठिकाणी आंदोलनामध्ये सक्रिय असा सहभाग त्यांनी नोंदवला। या ठिकाणी रुद्रशंभव ग्रुप असेल, पठार भागातील सर्व तरुण असतील, आलेले सर्व नेते मंडळी असतील, सर्वांचं मी पठार भागाच्या वतीनं मनापासून सहर्ष स्वागत करतो। आजचा दुग्ध शर्करा योग म्हणजे राजमाता जिजाऊ यांची पुण्यतिथी आणि स्वामी विवेकानंद यांची पुण्यतिथी। हा दुग्ध शर्करा योग असताना 12 तारखेला जे कुणी रेल्वेसाठी आडवं येणार आहे त्यांचे 12 वाजवण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आलात। आपल्या सर्वांचं मनापासून आभार। इकडे लक्ष द्या, इकडे तिकडे गर्दी करू नका। चला, प्रवाशांना विनंती आहे, आम्ही आमच्या हक्कासाठी न्याय हक्कासाठी लढतोय, आमच्या पोटापाण्यासाठी लढतोय। थोडी अडचण जरा सहन करा, बाजूला वाचला, गर्दी करू नका तिकडे। चला, बोला पांडुदादा। या ठिकाणी रेल्वे संदर्भात बोलत असताना कोणी जर म्हणत असेल की जुना रेल्वे मार्ग इथून नव्हताच तर ही गोष्ट 100 आणि 100% चुकीची आहे। कारण माझ्या बोटे गावातून रेल्वेची मोजणी होऊन काही जणांना त्याचा विशेष निधी सुद्धा आलेला आहे। एवढं सगळं असताना आता तो मार्ग बदलण्याची वेळ का आली आणि कशासाठी आली? मी खऱ्या अर्थानं या ठिकाणी अतिशय गर्वाने सांगतो की हा पठार भाग या आंदोलनासाठी मोठ्या ताकदीनं अजून सुद्धा उभा राहणार आहे। आता गळ्यापर्यंत आला आहे आणि गळ्याच्या वरती जर का हे गर्दी करू नका अनावश्यक। कार्यकर्त्यांना विनंती आहे, प्रवाशाशी वाद घालू नका। माझा सर्व आंदोलकांना माझी विनंती आहे, आपण आंदोलन करावं। पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की कायदा सुव्यवस्था राखणं तुमची जबाबदारी आहे। ते काय करायचं ते तुम्ही तिकडे पाहायचे। प्रवाशांच्या बद्दल जर काही तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर इथे या रणांगणामध्ये एकही गाडी जागेवर राहणार नाही, हे जरा नीट समजून घ्या। इथे आम्ही आमचे घरदार सोडून जे इथे आलेलो आहे, इथे आमचे घरदार सोडून आलेलो आहे, हे मजाक करण्यासाठी आम्ही आलेलो नाहीये। पोलिसांना जर वाटत असेल तर शांततेत व्हावं तर ते त्यांची जबाबदारी आहे आणि प्रवासी सुद्धा आमचे आहेत, हे बरोबर आहे, परंतु चेष्टा पण चालणार नाहीये। त्यामुळे कोणताही प्रवासी कायदा सुव्यवस्था डिस्टर्ब करण्यासाठी इकडे येणार नाही, ही जबाबदारी जरा प्रशासनाने आणि पोलिसांनी घ्यायची आहे। जर काही वाईट झालं तर जबाबदारी आम्ही घेणार नाही। इन्किलाब जिंदाबाद, इन्किलाब जिंदाबाद। पोलीस प्रशासन जरा मला वाटतंय शांततेत आमची मजा पाहत आहे। त्यांना वाटतं इथे फक्त भाषण होतील आणि कंटाळून आम्ही निघून जाऊ, असं होणार नाहीये। अर्ध्या तासाची वेळ आम्ही देतोय, फक्त अर्ध्या तासाची। अर्ध्या तासात जर हे नाही झालं तर पुढे काय करायचं हे आपल्याला ठरवावं लागेल। आणि जय महादेव। मुख्यमंत्र्यांची तारीख घेतल्याशिवाय माघार नाही, हा आपला आंदोलनाचा टप्पा आहे। त्यामुळे प्रशासनाने कलेक्टर साहेबांशी संपर्क साधावा, प्रांत साहेबांना मध्यस्थी घालावं आणि मुख्यमंत्र्यांची लेखी तारीख ते पण फोनवर चालणार, शब्दावर आपला विश्वास राहिलेला, फोनवर विश्वास राहिलेला, लबाडगिरीवर विश्वास राहिलेला। त्यामुळे लेखी अपॉइंटमेंट मिळाली नाही तर माघार होणार। हे जे काही रुद्रा फाउंडेशन, विकास क्रांती फाउंडेशनचे कार्यकर्ते आहेत, जेलमध्ये जायची तयारी आहे का? 100%। तुरुंगात जायची तयारी आहे का? 100%। आरपार करायची तयारी आहे का? 100%। असेल तर माघार होणार नाही। धन्यवाद। अरे अभी नाही तर अरे रेल्वे आमच्या, अरे रेल्वे आमच्या, रेल्वे आमच्या, आणि ही रेल्वे आमच्या हक्काची, आमच्या सर्वांच्या खिशातल्या पैशाची, आमच्या स्वतःची हक्काची, आम्ही ती सोडणार। जेल बरो होऊ द्या, जालियानवाला हत्याकांड होऊ द्या, आमची या ठिकाणी देह पडला तरी या ठिकाणावर उठणार नाही। आपल्याला योग्य उत्तर, योग्य गोष्ट भेटल्याशिवाय ही गोष्ट होणार नाही।